हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. तयार तांदळाच्या पिठापासून पळी पापड कसे बनवायचे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर हे मी तांदूळ रेशनचाच तांदूळ आहे. हा तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून उन्हामध्ये दळून आणलेला आहे गिरणीवरून. तर त्याचंही बारीक असं पीठ केलेलं. तर ह्यापासून पळी पापड कसे करायचे झटपट असे छान असे होतात. असे जास्त म्हणजे वेळ लागत नाही, खायला पण छान लागतात असे कुरकुरीत असे. तर ते कसं तयार करायचं ते आपल्याला बघायचं. तर हे मी 2 वाट्या मोजून हे पीठ घेतलेलं आहे तांदळाचं. तर त्यामध्ये आता पाणी असं मोजून घालायचं आहे. तुम्ही ज्या वाटीनं कुठल्या वाटीनं किंवा कुठल्या भांड्यानं तुम्ही पीठ घेतलं आहे त्या वाटीनंच किंवा त्या भांड्यानंच पाणी घ्यायचं आहे. तर आता मी 2 वाट्या पीठ घेतलं आहे, तर मी आता 4 वाट्या पाणी टाकणार आहे यामध्ये. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या अशा राहू द्यायच्या नाहीत, सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या फोडून आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं झटपट होणार असं पळी पापड आहे ते. हे असं मिक्स करून अशा गाठी बिठी फोडून अशा घ्यायच्या आहेत. हे आता एका भांड्यामध्ये मोठ्या पाणी ठेवायचं आहे. म्हणजे एका वाटीला 7 वाटी पाण्याचं असं प्रमाण आहे. हे झटपट होणारे असे पापडे. लाटा वाफवा काय भानगड नाही आहे, आपलं झटपट होऊन जाते. धावत्या युगात कुणाला वेळच नाही आहे एवढं करत बसायला. त्यामुळे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने हे दाखवणार आहे. हे आता झालेलं आहे, गुठळ्या वगैरे काय राहिलेले नाही आहेत. छान असं झालेलं आहे बॅटर. तर आता पुढची प्रोसेस करायला घ्यायची आहे. तर त्या पिठामध्ये आपण 4 वाट्या पाणी घातलेलं आहे. 2 वाटीला 4 वाट्या. तर आता राहिले 10 वाट्या, म्हणजे एका वाटीला 7 वाट्या. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. एका वाटीला 7 वाटीचं प्रमाण आहे. आता गॅस चालू केलेले आहे. पाणी थोडंसं गरम करायचं आहे. आता पाणी थोडंसं गरम झालेलं आहे. आता ह्यामध्येच हे पीठ घालायचं आहे, नाहीतर नंतर मग त्याच्या गुठळ्या होतात. पाणी जर पाण्याला उकळले तर गुठळ्या बनते त्याच्यात. त्यामुळे हे आता टाकायचं आहे यामध्ये. आता त्याला 5 मिनिटं ठेवलेलं पण आहे. यामध्ये आता पीठ ते टाकून घेतलेलं आहे. ह्याला सारखं असं ढवळत राहायचं नाही. जर ढवळलं तर आतून असं खालून असं घट्ट होऊन येतं हे आणि मग त्याच्या गुठळ्या बनतात. मग सारखं असं ढवळत राहायचं. आणि तुम्ही जर पाणी उकळवून जर पीठ वतलं तर त्याचे लगेच गुठळ्या बनतात. म्हणून असं पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि ह्यामध्ये हे बॅटर टाकून द्यायचं. आता हे सारखं असं ढवळत राहायचं. एक 5 मिनिटं झालेली आहेत. थोडासा कलर चेंज झालेला आहे. तर ह्याला की एका वाटीला 7 वाट्या पाणी असं प्रमाण आहे. ह्या प्रमाणात तुम्ही पण करून बघा. कारण का तांदूळ भिजत घालायचं, ते वाळवायचं. 7-8 दिवस तांदूळ भिजत घालायला लागते, ते वाळवायला लागते, ते दळून आणायला लागते चक्कीवरनं आणि मग ते पापड्या करायला लागतात. पण हे साधं आणि सोपं लगेच झटपट होणार असं हे पळी पापड. आता 10 मिनिटं झालेले. थोडं पीठ असं घट्ट झालेलं आहे बघा, बघू शकताय तुम्ही. थोडा त्याला घट्टपणा आलेला आहे. अजून एक 5 मिनिटं तर लागणार आहे. मग पीठ असं चांगलं शिजवून घेतलं की मग ते पापड असं तुटत नाहीत, चिरा पडत नाहीत पापडाला. त्यामुळे सारखं असं ढवळत राहायचं, गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. आता ह्यामध्ये मीठ, जिरं, तीळ तुम्हाला पाहिजे असेल तसं घालायचं. खारपापड, खाण्याचा सोडा एक एक जण घालतात, पण आम्ही नाही घालणार खाण्याचा सोडा.
आता पिठाला पण उकळी आलेली आहे, पीठ पण आता शिजत आलेलं आहे, थोडा कलर चेंज झालेला आहे आणि पीठ असं फुलून पण आलेलं आहे. तर अजून 1-2 मिनटं लागणार आहेत ह्याला. तुम्ही बघू शकताय कसं असं घट्ट झालेलं आहे आणि पारदर्शक असं झालेलं आहे, कलर चेंज झालेला आहे. आता गॅस मी बारीकच केलेला आहे. खार पापड आहे 1 चमचा आहे. आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार, पण खार पापड थोडा खारट असते म्हणून मीठ थोडं कमी टाकायचं. कसं असं छान झालेलं आहे, स्मूथ असं पीठ झालेलं आहे शिजून, बॅटर असं कसं छान झालेलं आहे. आता ह्यामध्ये तीळ टाकायचे 2 चमचे. जिरं पण घालायचं आहे, पण जिऱ्यानं लगेचच पिवळं होते, त्यामुळे मी गॅस बंद केल्यावर जिरं टाकणार आहे. पीठ आता छान झालेलं आहे. आता हे शिजलेलंच आहे. आता पीठ शिजलेलं आहे, पण तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे की तुमचं जर पीठ घट झालं, म्हणजे कसं जुना जर तांदूळ असेल तर पीठ थोडं फुगतंय, म्हणजे फुलतंय. त्यामुळे हे मी पण हे बघा 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. 2 वाटीला मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, कारण का हा तांदूळ पण जुनाच आहे, त्याच्यामुळं जास्त घट. आणि आता आपण घालून संपेपर्यंत म्हणजे थोडंसं घट्ट होतं, ते आपल्याला घालता येत नाही. त्यामुळे मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे परत पुन्हा गरम करून, कारण का जुना तांदूळ असल्यामुळं पीठ फुलतंय. त्याचं गरम करूनच पाणी घालायचं आहे, पाण्याला उकळी आणूनच यामध्ये पाणी टाकायचं आहे. हे बघा आता गॅस बंद करायचा आहे. यामध्ये मी आता कलर टाकणार आहे, थोडासा खाण्याचा कलर आहे माझ्याकडे. थोडा थोडा घालायचा आहे, तुम्हाला आवडत असेल तर ते पण घाला. आम्हाला पण आवडत नाही, पण छान वाटते म्हणून थोडासा घालायचा आहे. जिरं लास्टला टाकायचं, कारण का जिऱ्यामुळे कसं पिवळा कलर येतोय, त्यामुळे टाकलेले नाहीत आम्ही. तुम्हाला पाहिजे त्या आकाराचा असा घालायचा आहे. झटपट होणारे असे पळी पापड दिसायला पण छान होतात आणि खायला तर एवढे छान होतात, तुम्ही करून बघा. आता हे उन्हामध्ये टाकलेले नाही आहे, हे फॅनलाच ठेवलेले आहेत, कारण का सकाळपर्यंत असं सुकून येतात पापडे. जरा जरा सुकलं की मग उन्हात ठेवायचं 2 दिवस. फुलून असं डबल होणार टिबल होणार असं पापड हे झटपट असं होते, ज्यादा मेहनत नाही काय नाही. ज्या वेळेला आपल्याला घालायचे पापड त्या वेळेला जिरे घालायचे, म्हणजे त्याचा कलर चेंज होत नाही, नाही तर मग कलर बदलतो. तुम्हाला पाहिजे तेवढं 1-2 चमचे जिरे घालायचे. थोडं जाडच असं करायचं, म्हणजे फुलून असं छान होतं. आणि जर पीठ घट झालं नंतर म्हणजे जास्त तुमचं जर असेल किलोचं 2 किलोचं, तर थोडंसं नंतर शेवटी पीठ थोडं घट होते, तर त्यामध्ये आणि तुम्ही थोडंसं पाणी गरम करून घालून चांगलं ढवळून असं घातलं तरी पण पापड येतात. कसं असं छान झालंय बघा. हे पळी पापड आपोआपच निघून गेले. हे बघा जरासं उचललं की आपोआपच निघून गेले. रात्रभर फॅन खाली ठेवलेलं आहे, आपोआप सुकलेलं आहे. हे बघा हे कसं असं छान झालेलं आहे, पातळ असं छान. तर आता ह्याला थोडं उन्हाला सुकवून घ्यायचं आहे. आपोआपच निघून जाते. हे बघा काढायची गरजच नाही, सुकलं की आपोआपच निघते. असं छान झालेलं पळी पापड.
तुम्ही सुद्धा करून बघा. पातळ असं किती छान झालेलं आहे. नुसतं फॅन खाली सुकलेलं आहे. आता ह्याला उन्हात 2 दिवस सुकवून घ्यायचं आहे. छान अशा कशा झालेल्या आहेत वाफेवरच्या पापडीसारख्या पळी पापड. मी आता तुम्हाला तळून पण दाखवणार आहे. किती छोटा होता तर केवढा मोठा झालेला आहे. किती छान असे खुसखुशीत झालेत. पळी पापड किती छान झालेले आहेत. पूर्ण असे दुप्पट तिप्पट चौपट झालेले आहेत. 2 वाटीचे असे 100 पापड झालेले आहेत. छोटे छोटे 2 वाटींचे. पळी पापड असे खाण्यासाठी छान आहेत बघा. तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा. 2 वाटीचे तरी पण 100-125 पापड झाले असे पातळ असे छान असे. तर मी तुम्हाला तोडून पण दाखवणार आहे. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.